पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 123वा भाग होता। नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला देशभरासह संपूर्ण जगभरातून लाभलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। अधिकाधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात योग स्वीकारत आहेत, शांती, स्थिरता आणि समतोल यांचा अनुभव घेत आहेत असं सांगून यंदाच्या योग दिनाची भव्यता ही अधिकाधिक लोकांना योग स्वीकारण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। या मोसमात सुरू होत असलेल्या विविध धार्मिक यात्रांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला। दीर्घ कालावधीनंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, 3 जुलैपासून सुरू होणारी पवित्र अमरनाथ यात्रा, भगवान जगन्नाथजींची रथयात्रा या सर्व यात्रा एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचं प्रतिबिंब आहेत असं पंतप्रधान म्हणाले। या यात्रांना जाणाऱ्या भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। जब हम श्रद्धा भाव से, पूरे समर्पण से और पूरे अनुशासन से अपनी धार्मिक यात्रा संपन्न करते हैं तो उसका फल भी मिलता है। मैं यात्राओं पर जा रहे सभी सौभाग्यशाली श्रद्धालुओं को अपनी शुभकामनाएं देता हूं। देशाच्या 2 मोठ्या कामगिरींचा देखील पंतप्रधानांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। जीवाणूंच्या संसर्गामुळे डोळ्यांना होणाऱ्या ट्रॅकोमा या आजाराचं देशातून पूर्णपणे उच्चाटन झालं आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं भारताला ट्रॅकोमा मुक्त देश म्हणून जाहीर केलं आहे असंही पंतप्रधान म्हणाले। आपल्या आरोग्य सेवकांच्या अथक परिश्रमामुळेच ही यशोगाथा साध्य झाली आहे। स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन मिशनचाही या यशामध्ये मोठा वाटा आहे असंही ते म्हणाले। बहुत खुशी है कि विश्व स्वास्थ्य संगठन यानी WHO ने भारत को ट्रैकोमा फ्री घोषित कर दिया है। ये उन लाखों लोगों की मेहनत का फल है जिन्होंने बिना थके, बिना रुके इस बीमारी से लड़ाई लड़ी। ये सफलता हमारे हेल्थ वर्कर्स की है। स्वच्छ भारत अभियान से भी इसे मिटाने में बड़ी मदद मिली। जल जीवन मिशन का भी इस सफलता में बड़ा योगदान रहा। सामाजिक सुरक्षा हे जगातल्या सर्वात व्यापक संरक्षक कवचांपैकी एक असून भारताचे 64% पेक्षा जास्त नागरिक आता किमान एकतरी सामाजिक सुरक्षेचा लाभ घेत आहेत, याची दखल आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। लोकसहभागाच्या शक्तीने मोठ्या संकटांना तोंड देता येतं असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी आणीबाणीच्या काळ्या दिवसांची आठवण ताजी केली। साथियों, देश पर इमरजेंसी थोपे जाने के 50 वर्ष कुछ दिन पहले ही पूरे हुए हैं। हम देशवासियों ने संविधान हत्या दिवस मनाया है। हमें हमेशा उन सभी लोगों को याद करना चाहिए जिन्होंने इमरजेंसी का डटकर मुकाबला किया था। इससे हमें अपने संविधान को सशक्त बनाए रखने के लिए निरंतर सजग रहने की प्रेरणा मिलती है। आसामचा एक प्रमुख प्रदेश असलेले बोडोलँड आता देशाच्या क्रीडा क्षितिजावर, खेळाच्या नकाशावर आपली चमक वाढवत असल्याबद्दल पंतप्रधानांनी मन की बातमध्ये त्याचा आवर्जून उल्लेख केला। भारत त्याच्या प्रादेशिक, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो असं सांगून मन की बातमध्ये देशाच्या अशा अनोख्या उत्पादनाबद्दल बोलताना त्यांनी मेघालयातल्या एरी सिल्क या रेशीम धाग्यांची माहिती दिली। हे रेशीम बनवणारे किडे मिळवण्यासाठी त्यांना मारलं जात नाही, म्हणून त्याला अहिंसा रेशीम असंही म्हणतात। या उपक्रमांमुळे आत्मनिर्भर भारत अभियान या स्वावलंबी भारताच्या मोहिमेला नवीन ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महिलांच्या नेतृत्वाखालील म्हणजेच महिला संचालित विकासाचा मंत्र भारताचे नवे भविष्य घडवण्यासाठी सज्ज आहे। आपल्या माता, भगिनी आणि कन्या आज केवळ स्वतःसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी एक नवीन दिशा निर्माण करत आहेत असं सांगून पंतप्रधानांनी महिलांच्या कामगिरीचा यावेळी आवर्जून उल्लेख केला। भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये देश, संस्कृती आणि लोकांना एकत्र बांधण्याची शक्ती असून व्हिएतनाममधल्या अनेक लोकांनी त्यांना भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं दर्शन घडवल्याबद्दल हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्याचं पंतप्रधान म्हणाले।
आंध्र प्रदेशातल्या पालनाडू जिल्ह्यातल्या नागार्जुन कोंडा इथं सापडलेले भगवान बुद्धांचे हे पवित्र अवशेष भारतातून व्हिएतनामला नेण्यात आलं होतं। या महिन्यात आपण सर्वांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला। या दिशेने प्रत्येकाचं योगदान आपल्या पृथ्वीसाठी एक मोठी ताकद बनत आहे, असंही पंतप्रधान म्हणाले। या संदर्भात पुण्यातल्या रमेश खरमाळे यांच्या प्रेरणादायी कार्याचा त्यांनी यावेळी उल्लेख केला। रमेशजी आणि त्यांच्या कुटुंबानं जुन्नरच्या टेकड्यांवर अनेक लहान तलाव बनवले आहेत, शेकडो झाडं लावली आहेत, असंही पंतप्रधान म्हणाले। पुणे के श्री रमेश खरमाले जी, उनके कार्यों को जानकर आपको बहुत प्रेरणा मिलेगी। जब हफ्ते के अंत में लोग आराम करते हैं तो रमेश जी और उनका परिवार कुदाल और फावड़ा लेकर निकल पड़ते हैं। जानते हैं कहां? जुन्नर की पहाड़ियों की ओर। धूप हो या ऊंची चढ़ाई, उनके कदम रुकते नहीं। वो झाड़ियां साफ करते हैं, पानी रोकने के लिए ट्रेंच खोदते हैं और बीज बोते हैं। उन्होंने सिर्फ 2 महीनों में 70 ट्रेंच बना डाले। रमेश जी ने कई सारे छोटे तालाब बनाए हैं, सैकड़ों पेड़ लगाए हैं। वो एक ऑक्सीजन पार्क भी बनवा रहे हैं। नतीजा ये हुआ कि यहाँ अब पक्षी लौटने लगे हैं, वन्य जीवन को नई सांसें मिल रही हैं। पर्यावरण संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा या गावाचं उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले। साथियों, महाराष्ट्र के एक गांव ने भी बड़ी शानदार मिसाल पेश की है। छत्रपति संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा। ये कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है। इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता। हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है। यहाँ गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है। बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता। यहाँ उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राख से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है। इस गांव में साफ सफाई भी देखते ही बनती है। छोटी छोटी आदतें जब सामूहिक संकल्प बन जाती हैं तो बड़ा बदलाव तय हो जाता है। यावेळी सर्वांच्या नजरा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहेत। अंतराळ क्षेत्रात भारताने एक नवीन इतिहास रचला आहे, असं सांगून ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी